वेलकम बॅक टू आवर चॅनल इंडियन गर्ल इन जपान. सो आज होळी आहे आणि इथे एक होळीचा इव्हेंट आहे. सो आम्ही तिथे चाललो आहोत. सो पावसाचं खूप जास्त वातावरण झालेलं आहे. जाऊ का नको, खूप जास्त थंडी आहे तरी पण चाललं आहे. पण बघूया, खूप एक्सायटेड आहे. जपानमध्ये पहिल्यांदाच मी हा एक्सपिरियन्स करणार आहे होळीचा. सो बघूया की इकडे कशी होळी खेळतात आणि कसं इव्हेंट असतं होळीचं वगैरे. आपण इंडियामध्ये तर खूप सारे इव्हेंट्स वगैरे बघितलेत, पण जपानमध्ये कसं सेलिब्रेट केलं जातं हे बघूया. सो चलो. असं आउटफिट घातलेलं आहे. ऑफकोर्स इतकी थंडी आहे. 5 टेम्परेचर आहे आता आणि ऑफकोर्स थंडी आहे. सो कवर तर केलंच पाहिजे. सो बघूया. एवढी जास्त थंडी आहे की फुल पॅक, ऑलमोस्ट फुल पॅक आहेत आम्ही दोघेजण. ट्रेनचा वाट बघतोय. बघूया कधी ट्रेन येते. ते जस्ट ऑलमोस्ट फुल पॅक आहे. त्याला इतकी थंडी असते. पूर्ण फुल पॅक झालेला आहे. बट नॉट मी. फायनली ट्रेन आलेली आहे. खूप गर्दी आहे आज. पोचलो इकडे. जस्ट निशिकासाला पोचलो. बट खूप थंडी आहे बेकार आणि त्यात पाऊस थोडा पडतोय. इतका बेकार थंडी आहे. खूप थंडी तरी आलो. बघूया कसं आहे इव्हेंट. असा एरिया इथे सगळ्यात जास्त इंडियन लोक राहतात निशिकासामध्ये. सो मिनी इंडिया बोलायला काही हरकत नाही याला. सो चलो. साऊंड सुरू झालेला आहे. सो एक्साइटेड. तेजस आणि तू मस्त एक्साइटेड. ती छत्री बंद कर. हॅपी होली. सो चलो. आवाज सुरू झालेला आहे आणि एक्साइटेड आहे. हां खूप स्टॉल वगैरे लागलेले आहेत. तर चला, फायनली आम्ही ह्या इव्हेंटच्या इथे पोचलो आहोत. आणि जो समोर तुम्हाला ब्ल्यू कलरचा तो कापड दिसत असेल तो खाली टाकलेला आहे. हे फक्त जपानमध्येच होऊ शकतं. एक ग्राउंड खराब नको हो म्हणून त्यांनी ते असं सिस्टीम केलेलं आहे. ते सेफ्टीसाठी ते खाली टाकलेलं आहे. वाव. खूप लोक आलेले आहेत. ऑल इंडियन्स हिअर. एन्जॉय करतात सगळे. होली है भाई, होली है. देश विदेश में खेल रहे, टोक्यो में भी खेल रहे. मेरे भारत की ये लाली है. होली है भाई, होली है. जय श्री राम. होली है भाई, होली है. जय श्री राम. तो जो भी लोगों के काम वंदे भारत. तर पहिलं तर आम्ही कलर्स आणायला गेलो. ऑफकोर्स आम्ही कलर्स आणले नव्हते घरून. तर इथे सगळं अवेलेबल होतं आणि मेन पार्ट म्हणजे इथे सगळे स्टॉल लागले होते आणि सगळं इंडियन फूड होतं. आणि जे कोणी भारताबाहेर राहतं त्यासाठी ह्या खूप खूप आनंदाची गोष्ट आहे ॲक्च्युली. कारण की इथे आपल्यासारखं फूड वगैरे भेटत नाही. सो आपण ते नंतर बघूया. तर पहिला आपण कलर्स घेऊया.
इंडियामध्ये होळीच्या अलावा सुद्धा इथे जॅपनीज लोकांचे डान्स आणि सिंगिंग प्रोग्रामसुद्धा होते, ते सुद्धा अरेंज केलं होतं आणि खूप भारी असा हा इव्हेंट अरेंज केला होता. आणि लिटरली असं वाटतच नव्हतं की आपण इंडियाच्या बाहेर सेलिब्रेट करतोय होळी, असं इंडियातच आहे असं वाटत होतं. सो आता सुरू झाली आहे होळीला. तर ह्या इव्हेंटमध्ये खूप सारे जॅपनीज लोकसुद्धा आले होते आणि ते सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करत होळी पण खेळत होते आणि त्यांनाही आय थिंक आपली होळी खूप आवडते. सो तेही आमच्यासोबत एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर होळी खेळल्यानंतर आम्ही म्हणलो आता खाऊया, खूप थकलो होतो. सो आम्ही पहिलं बघायला गेलो की काय काय भेटतंय. सो पहिलं तर खूप जास्त थंडी होती, त्यामुळे आम्ही फर्स्ट तर चहा प्यायला गेलो आणि ते कटिंग चहा भेटत होती. हे पाहून खूप भारी वाटत होतं. ॲक्च्युली कटिंग चहा ही आपल्या इंडियामध्ये भेटते. सो पहिलं ते प्यायला गेलो. ॲक्च्युली आज तर इथे सगळंच भेटत होतं, अशी कोणती गोष्ट इंडियाची भेटत नव्हती. पण वडापाव हे तर आम्ही घरी खाऊ शकतो, पण डोसा आम्ही घरी नाही खाऊ शकत. सो आम्ही विचार केला की डोसा खाऊया. आणि तुम्हाला माहिती आहे इथे डोसाची प्राईस किंवा अदर सगळ्या गोष्टी या 1000 यांच्या वरती होतात. म्हणजे आपल्याकडे चहाचा कटिंग 20 रुपयाला भेटतो, पण चहाचा कटिंग इथे 200ला होता. आणि समोसा वगैरे हे सगळं 500च्या वरतीच होतं. म्हणजे किती महाग आहे इकडे या सगळ्या गोष्टी, बट भेटत नाही. सो आम्ही ह्या गोष्टी खूप ह्यानी खातो इकडे. अँड फायनली मसाला डोसा आला आणि हे बघून खूप भारी वाटतं. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला इथे खायला भेटतात. आणि मी मसाला डोसा घेतला, ऑफकोर्स तेजसने समोसा घेतला, समोसा आवडतो. आणि मस्त असं थंडीमध्ये कटिंग चहा आणि मसाला डोसा आम्ही खाल्ला. थोडं फ्रेश झालो आणि थोडं इंडियाची पण आठवण आली की आपण इंडियामध्ये किती सहज कुठे पण जाऊन असं खातो, पण इथं अशा गोष्टी नाही भेटत, अशा इव्हेंटलाच ह्या गोष्टी भेटतात. सो खूप भारी वाटत होतं आणि त्यासोबत आम्ही खूप एन्जॉयसुद्धा करत होतो. आणि त्यानंतर आम्ही परत पुन्हा होळी खेळायला गेलो, थोडी एन्जॉय केला. आणि आता आम्ही एन्जॉय केल्यानंतर आता थोडं घरी जायचं टाईम झाला, असं खूप वेळ झाला आम्ही आलो होतो. सो आम्ही आता घरी निघालो आहे. सो खूप एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं ॲक्च्युली ते येऊन. इंडियामध्ये असं फील आला. सो होळी झालेली आहे, मी चाललो आहे घरी आता. ते छत्री घेतली झालेली आहे, आम्ही आता निघालो काम चालू. सो आता आमचं एन्जॉय करून फुल झालेलं आहे, पण आता आम्ही निघालोय, खूप वेळ झाला. सो पण भारताबाहेर राहून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते होळी वगैरे सेलिब्रेट केली जाते. तिथे खूप जास्त लोक इंडियन्स लोक राहतात, त्यामुळे निशिकासा एरियामध्ये खूप जास्त इंडियन्स लोक राहतात. त्यामुळे सगळे मिळून खूप मस्त प्रकारे होळी सेलिब्रेट केली, खूप मजा आली. असं मी आता घरी चाललो आहे एन्जॉय करून. होली है वैसे भी बुरा न माना होली है. तर आता मी घरी निघालोय. खूप जास्त थंडी आहे, जाताना एवढी थंडी फील होत होती, पण तिथे गेल्यानंतर गेलं तेजस आहे ना, फुल
पूर्ण कपड्यांची वाट लागली आहे. सो चला आता मी इथेच हा ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.